2-3 दिवसापासून चालू होतं मोंटूचं का व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम आणायचं. तर बघा आणले आणि तो टाकतोय प्लेटीमध्ये पण. आणि एवढा मोठा बॉक्स खायला ना मोंटून मीच आहे घरामध्ये, कोणीच नाही घरामध्ये. मानसी पण नाही, मानसीचे पप्पा पण नाही आहे, मोंटू आणि मीच आहे फक्त. आणि कालपासून मोंटूसोबत ना सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या घडू लागल्या. तर कोणत्या गोष्टी घडल्या माहिती आहे का कालपासून चांगल्या? त्याची इच्छा होती बाहेर पाणीपुरी खायचं, त्याची इच्छा होती फॅमिली पॅक आईस्क्रीम खायची. तिथं फॅमिली पॅक काल आणणं झालं नाही, परवा आणणं झालं नाही, पण मात्र आईस्क्रीम भरपूर भेटली काल खायला त्याला. आणि बाहेर जेवायला जायचा हा पण प्लॅन होता त्याच्या मनात एकट्याचा, तो पण प्लॅन सक्सेस झाला. म्हणजे लग्नात गेलो, तिथे आईस्क्रीम, पाणीपुरी, वेगवेगळं जेवण, म्हणजे खूप सारे मेनू होते ते जेवण. आणि म्हणजे मनासारख्या सगळ्या गोष्टी घडल्या, ठीक आहे. आणि आज फॅमिली पॅक आईस्क्रीम त्याच्याबरोबरच आरामानं. तर फॅमिली पॅक आणला आणि आता मोंटू मी करतो आम्ही फॅमिली पॅकचं उद्घाटन. मला कपडे पण व्हाईट कलरचेच आवडतात आणि गजरासुद्धा व्हाईट कलरचाच आवडतो. खूप काही गोष्टी अशा आहेत की मला व्हाईटच आवडतात आणि आईस्क्रीमसुद्धा व्हाईट कलरचं आवडते. आरामानं आईस्क्रीमसुद्धा व्हाईट कलरचीच आवडते. किंवा लाईट कलर कुठलाही, पण चॉकलेटी कलर फारसा आवडत नाही. ते खाया तर मजा आ गया असं झाले. तूच खायतो. हां, आरामानं. मोंटू घरी एकटा असला ना तर मला अजिबात परेशान करत नाही, वैताग आणत नाही आणि मला सोडून कुठे तो जातही नाही. थोडा वेळ जातो, लगेच मला पाहायला येतो. किंवा घरातही असला ना, मी भांडेही घासत असली ना, थोडा वेळ खेळतो एकटा घरात आणि लगेच मला पाहायला येतो की मी काय करते काय नाही. असंच बघतो मला मम्मी काय करते काय नाही, आणि परत खेळतो. परत 10-15 मिनटं झाले का परत मला पाहायला येतं. मोंटू एकटा घरी असला ना की माझ्यावर खूप लक्ष ठेवतो, म्हणजे अति लक्ष ठेवतो. त्याचं चित पण लागत नाही बरं का मला सोडून. आणि तो मला सोडून कधीच गावाला जात नाही आहे, बिलकुल जात नाही. समोरच्याने कितीही ऑफर केलं त्याला, हे देईल ते देईल ते देईल, तो एकही ऑफरला स्वीकारत नाही, एकही ऑफर तो घेत नाही. त्याला फक्त आणि फक्त मम्मी आणि पप्पा सोबत पाहिजे, बस. बाकी दुसरं काहीच नको त्याला. मम्मी पप्पा चटणी भाकर जर खाल्ली ना तरी तो खुशीत खातो, त्याचं टेन्शन नाही आहे. तर माणसं गेली गावी आणि मोंटू राहिला आमच्याकडे. तर आज मोंटूने आईस्क्रीम खाल्ली, काल पाणीपुरी खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली, बाहेरचं जेवण खाल्लं. आणि आज त्याच्या सहखुशीने त्याच्या सोडच्या पैशाने ना फॅमिली पॅक आईस्क्रीम पण घेऊन आला. आणि मस्त त्याच्या हातानेच बरं का, हे प्लेट पण घेतली, चम्मच पण घेतले आणि आईस्क्रीम पण काढली. आणि मला केव्हा सगळ्या काही गोष्टीने चांगल्या चांगल्या घडल्या मोंटू संगे कालपासून. आणि माणसे पण नाही, माणसे असले की खूप परेशान करते, खूप मारते त्याला, खूप भांडणं असतात त्यांचे दोघांचे. तिला मारतो, ती याला मारते, चालूच असतं. तर ती गेली गावी, तर मोंटूने आईस्क्रीम वगैरे आणली, मस्त खाल्ली, त्याने मीच खाल्ली. म्हणजे खायला पण दुसरं कोणीच नाही आहे घरामध्ये, तर तो आणि मी, आम्ही दोघांनीच धुतलं का. तर आईस्क्रीम खाऊन झाली, प्लेट धुत आणि रॅकमध्ये तिथून लावून. घरात लाईट नाही बंद केलं, तर मी लाईट बंद केलं, त्याच्यामुळे अंधार दिसतो. कसं वाटलं रे? चांगलं वाटलं का? नाचा वाटू राहिलं. हां, तो मी असलं ना तर त्याचा एन्जॉय असतो माझ्यासोबत. म्हणजे असं नाही आहे की आम्ही बाहेर कुठे हॉटेलला जातो किंवा काहीच नसतं, तरी पण तो पण खुश असतो, मी पण खुश असते. आणि आता तो पण झोपेल थोड्या वेळात, त्याला झोपी घालते, मी पण झोपते. तर दळण वगैरे करायचं, गहू वाळू घातली, ज्वारी वाळू घातली, ते वाढल्याच्या नंतर थोड्या वेळानं मस्त कुठे नको नको आता ऐक.
पासून वाट पाहत होते, म्हणजे खूप जवळपास 6-7 महिन्यापासून. तर ते आता फायनल ती गोष्ट झाली. म्हणजे थोडीशी हाफ गुड न्यूज भेटली, फुल गुड न्यूज अजून बाकी आहे. कोणती गुड न्यूज ते तुम्हाला नक्की सांगेल, लवकरात लवकर सांगेल. खूप म्हणजे मनाला लय आनंद झाला बरं का, खरंच सांगते, मनाला खूप शांती भेटली. तर असो, तर आईस्क्रीम खाल्ली, गुड न्यूज ऐकली आणि कामं वगैरे आवरले, मानसी घरातली, म्हणून शांती घरामध्ये. सगळे कामं आवरले. आता मी झोपते. मोंटू पण थोडासा खेळेल 5-10 मिनिटांनी, लगेच घरी वापस येईल. झोपून झालं का दळण वगैरे करते आणि नंतर गावी जायचा प्लॅन चालू आहे. कधी गावी जाईल माहिती नाही आहे, की गावी कधी जाईल, पण गावी जायचं चालू आहे. पण आता कधी जाईल मला पण कन्फर्म माहिती नाही की मी कधी जाणार गावी. पण लवकरात लवकर जाण्याचा प्लॅनिंग चालू आहे मनामध्ये, का लवकर जायचं, कारण 30 तारखेच्या नंतरच जायचं. 30 तारखेला आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणजे 30 एप्रिलला. त्याच्यामुळे 30 एप्रिलच्या नंतर गावी जायचं असं प्लॅन आहे. बाकी माहिती नाही कधी जाणार, काय काय होईल. खूप मनामध्ये आनंद आहे. तर असंच असं गुड न्यूज कोणते ते नक्की तुम्हाला सांगणार. तर त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप साऱ्या आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.